देवी देवतांचे फोटो लावले ना, ते वर्क करते बरं. बाबासाहेबांनी फक्त संविधानाच्या नावावर शपथ ठेवलेली होती. मग काही लोकांनी म्हटलं नाही, काही लोक खरोखर असतात की ईश्वराची शपथ घेतल्याच्या नंतर ते खरोखर काटेकोरपणे वागतात. ही सायकोलॉजी आहे. बाबासाहेबांनी फक्त सगळे हा ओके मी तर ईश्वर म्हणत नाही, परंतु असे वागतात ही माहिती आहे, एक्सेप्ट केलं. अशा पद्धतीने जी शपथविधी सुद्धा जी आहे बाबासाहेबांनी तयार केलेली आहे. 500 रुपये पर डेचा फाईन आहे त्याला, जर तो शपथविधीद्वारे तिथे बसत नाही तर पर डे 1 दिवस 2 दिवस किती दिवस जर बसला तर पर डे 500 रुपये फाईन आहे त्या लोकांना. आपण अशा कुठल्या दीक्षाविधीमधून न जाताना आम्हाला काय फाईन आहे? आमदार खासदारांना फाईन आहे, आम्हाला काय फाईन आहे? फाईन आहे समाजाला, सोसायटी असे होल रिव्हर्स गिअर लागलेला आहे, भोगावं लागेल. कुटुंब प्रमुख जो बुद्धिमान असतो त्याचे जर ऐकलं नाही तर ते कुटुंब जे आहे लयात जाईल, तर त्याचं ऐकलं नाही तर बाबासाहेब आंबेडकर हा आमचा कुटुंब प्रमुख असं समजा, सोसायटी असे होल, वर्ल्ड असे होल. तर अशा पद्धतीने त्या काळामध्ये भिक्खूंना दीक्षा होती, परंतु गृहस्थांना दीक्षा नसल्यामुळे ह्या अशा बाबी झाल्या. काही लोक असं म्हणतात की लहानपणामध्ये त्याला कशाला दीक्षा द्यायला पाहिजे, वयाच्या 21व्या वर्षाच्या नंतर बघू. तर मी हे जे आर्ग्युमेंट असते त्यांना सांगतो की बाबा एक काम करा ना, आपल्या मुलाला शाळेमध्ये वयाच्या 21व्या वर्षात पाठवायचे, मग तुम्हाला समजून जाईल. फिरीज घेऊ शकत नाही. दीक्षा जी आहे, दीक्षा म्हणजे एंट्री. शाळेमध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता, दीक्षा आणि ऍडमिशन म्हणजे एकच आहे. मानवतावादामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन राहिले आहे, ते करावंच लागेल. अदरवाईज तुम्ही हे नाही करता मग तिथे त्याला संस्कार वगैरे पाहिजे तसं तो ओढच राहतो ना. आपण जातो कुठे आपण. आणि दीक्षाविधीच्या साठी मध्ये एक थोडंसं एक उदाहरण घेऊन सांगतो मी थोडंसं, कारण थोडंसं जरा जास्तच एक्सप्लेन होऊन राहिलं आहे. दीक्षेचे महत्व सांगणं जरुरी आहे म्हणून बोलून राहिलं की एखादा ओबीसी किंवा मार्क्सवादी किंवा कुठला एखादा व्यक्ती ज्याला बुद्ध धर्म पटला किंवा एखादा हिंदू भयंकर आहे आणि त्यांनी संपूर्ण देवी देवता कोणत्या अंधश्रद्धानं मानतात, त्यांनी असं म्हटलं की नाही म्हणजे आपल्या घरी फक्त गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचे फोटो ठेवतो आणि कुठलीही देवी देवता मानत नाही, त्यामुळे मला दीक्षा घेण्याची काही गरज नाही. ही एक केस बघू. आणि दुसरी अशी एक केस बघू की एक अरेंजमेंट आहे दीक्षाविधीची, एक अशी अरेंजमेंट आहे कुठली की एखाद्या घरी दीक्षा परफॉर्म करतात ते लोक. आता येडे गबाडे ब्राह्मण लोक पण दीक्षा घेतात, येडे गबाडे मुसलमान पण घेतात आणि येडे गबाडे ख्रिश्चन पण घेतात. तर त्यांची सोसायटी जी आहे आपल्यापेक्षा तर एक चांगलं जॉईंट कुटुंब आहे, आपल्यापेक्षा जास्त. असं जर आपण जर धरलं तर ते जॉईंट कुटुंबाचे ते फायदे तुम्हाला दिसतील. तर एक कुटुंब असं आहे की जो सगळ्या देवी देवता मानतो, तो माणूस एक मुख्य माणूस जो करता माणूस आहे देवी देवता मानतो आणि त्यांनी दीक्षाविधी परफॉर्म केली. आणि एक तो व्यक्ती असा आहे की तो ओबीसी असावा किंवा काही खूप देवी देवता मानतो, त्यांनी संपूर्ण सोडून दिलं, कट्टर आहे, रॅशनल आहे आणि कोणत्याही देवी देवता मानत नाही. आणि तो म्हणतो की मला दीक्षा घ्यायची नाही, मी गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त कोणाला फॉलो करत नाही. हे दुसरं उदाहरण घेतलंय. त्याच्या दुसऱ्या जनरेशन मध्ये जो पोरगा जो आहे समजून घ्या, तो पण तेवढाच कट्टर आणि रॅशनल निघेल. याच्या पिढीमध्ये जिथे दीक्षाविधी आहे, मुलगा पण दीक्षा घेईन ब्लाइंडली आणि तो पण काही देवी देवता पाडेल. दोन उदाहरण घेऊन राहिलो आपण. जेव्हा आपण कॉम्पिटिशन करतो तर एका लाईनवर ठेवावं लागते ना तुलना करायच्या वेळेस. ते दोघांना एका ठिकाणी नाही. आता एक तर खूपच मागे आहे, बॅकवर्ड आहे, आणि एक खूप ॲडव्हान्स आहे. तर तुलना तर करणं बरोबर नाही, तरी करून राहिलो आहे. तो एक रॅशनल आहे. त्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या जनरेशन मध्ये जिथे दीक्षाविधी नाही आहे तिथे असं होऊ शकते की तो थोडासा सोमवार, मंगळवार, शनिवार, शुभ अशुभ वार पाहू शकतो. हाताच्या रेखा पाहिजे, इकडच्या रेषा पाहिजे, कुठली यात्रा जत्रा पाहून घेईल, असं त्याच्या फॅमिलीमध्ये होऊ शकते. कारण ते जे मेंटेन जे आहे, मेंटेन करण्याची एक जी विधी मधामध्ये कट असल्यामुळे तो जे क्रांतिकारक विचाराचे, समाज सुधारणाचे विचाराचे ते लोक राहतील याची गॅरंटी नाही. ऑन द अदर हँड जिथे दीक्षाविधी आहे
तो बाप देवी देवता मानत होता, मुलगा पण मानून राहिला. तिसऱ्या चौथ्या जनरेशन मध्ये एखाद्या मुलाला जेव्हा दिसेल की 22 प्रज्ञामध्ये ब्रह्मा विष्णू महेश गौरी गणपती या सगळ्या काही म्हणून राहिलो आहे, माझ्या घरामध्ये हे आहे, इनकॉन्सिस्टंट आहे, हा क्रांती करेल. कोण? जिथे देवी देवता पाडत असताना त्याची वडीलची परंपरेने जे करत होते, हा क्रांती करेल. आणि तो जो दीक्षा विधी न केल्यामुळे ती प्रतिक्रांती होऊन जाईल. म्हणजे काय? मायनस होऊन जाईल. याला म्हणतात जो अतिशहाणा त्याच्या बैल रिकामा. म्हणजे जर कोणी जर म्हटले की दीक्षा घेतल्यानंतरही समजा आचरण केलं नाही तर मग काय दीक्षा उपयोगाची? मी त्यांना सांगतो, बाबा रे, दीक्षेचा संबंध जो आहे इथे बुद्धधम्म नष्ट झाला, गुलामीचा संबंध आहे. इथे आचरण वाचन थोडंसं बाजूला ठेवा. 2000 वर्षापर्यंत समजा दीक्षा नव्हती तर 2000 वर्षाची गुलामी आली ना तिकडे. तर हा संबंधच बेसिकली गुलामी सोबत आहे. त्यामुळे दीक्षा घेतल्याच्या नंतरही आचरण नाही केलं तर काय उपयोगाचं असं म्हणण्यामध्ये मतलब नाही. भैया त्यांनी आचरणही केलं. त्या काळामध्ये काय भिक्खू लोक आचरण करत नव्हते का? जेव्हा गुलाम झाले आचरण करत होते ना. शीलवान नव्हते का? सदाचारी नव्हते का? परंतु येथे दीक्षा नसणे अनेक कारणापैकी एक मुख्य कारण असं बाबासाहेब म्हणतात. याचं काय करायचं? तर तीच पुन्हा समाजामध्ये जी आहे बुद्धिवादी लोक जेव्हा म्हणतात, आर्ग्युमेंट करतात, तर पुन्हा एक रेफरन्स घेऊन देतो की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या संबंधामध्ये जेव्हा सांगतात फ्रेमिंग व्हायच्या वेळेस बाकी सगळे लोक हक अधिकार सांगतात, परंतु अर्ली स्टेजमध्ये बाबासाहेबांच्या याच्यामध्ये संविधान निर्माणाच्या वेळेस अशा चर्चा चालल्या की हे जे बालक आहेत तुमच्या कोणत्याही धर्मातील जे लोक आहेत, तिचे आई वडील जे आहेत, ते आई वडील आपला जो धर्म आहे तो आपल्या लहान बालकांना आपला धर्म देणार नाही. त्यांना जर द्यायचा आहे तर 21 वर्षाच्या नंतर, या कोणालाही कुठलाही धर्म निवडायचा असेल तर 21 वर्षानंतर. हे आर्ग्युमेंट आले आहेत कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स मध्ये. बाबासाहेबांनी म्हटलं नाही. बाबासाहेबांनी ह्या बेसिसवर हा जो आर्ग्युमेंटची लेवल आहे बघा, बाबासाहेबांच्या धर्माच्या संबंधामध्ये काय मागणी आहे की बाबासाहेबांनी आर्ग्युमेंट हा केला की एखादा व्यक्ती असा आहे, आई वडील ते धनाढ्य आहे, त्यांना मुलबाळ नाही झालाय आणि त्यांना कोणाला दत्तक घ्यायचं असेल, आणि त्यांना जर माहित पडलं की दत्तक घेतल्यानंतर याला मी माझा धर्म देऊ शकत नाही, तर तो बालक जो आहे चांगल्या परवरिश पासून तर वंचित राहील ना. ते चांगला बालक किंवा काही होईल की नाही होईल, हे आर्ग्युमेंट बाबासाहेबांनी दिलं आहे. त्यामुळे आई वडिलांना हक अधिकार आहे. बाबासाहेबांनी म्हटलं दीक्षा देण्याचा हक अधिकार आई वडिलांना आहे, हे बाबासाहेब म्हटलं. आणि लहानपणामध्ये जर आपला जे आई वडील आहेत त्यांच्या किती गलत सलत जो धर्म आहे, धर्म जो आहे, तर तो धर्म त्या बालकाला देता येतो. आता विचार करा की सोशलॉजिकल बाबासाहेबांचे जो काही अभ्यास होता की धर्म नावाची जी वस्तू आहे ज्याला सगळे लोक विरोध करत होते, बाबासाहेब सर्वात जास्त धर्माला महत्व देत होते. ते स्वतः धार्मिक होते आणि ते असं म्हणतात की धर्म नावाची जी वस्तू आहे जी खूपच महत्वपूर्ण वाटत नाही, छोटीशी वाटते, परंतु उदाहरण सांगतात की एखादा बैलबंडी आहे, त्याला चाक आहे, एक्सेल आहे, वंगण आहे, ग्रीस आहे, बैल आहे, जोखड आहे, सगळं आहे, माणूस आहे, चांगली बैलबंडी चालवतो, परंतु त्या चाकाच्या शेवटी एक्सेलवर जी खिरोटी असते, खिरोटी किती छोटी वस्तू आहे ना, ती खिरोटी जशी आहे जर ती नसेल तर काय होईल? बैलबंडी काही कामाची नाही. तर ती जी खिरोटी एकदम छोटीशी जी काहीच महत्वपूर्ण वाटत नाही अशी बाब धर्माची, असं बाबासाहेब सांगतात. हे बाबासाहेब सांगितली गोष्ट सांगतात की धर्म इतका जास्त आवश्यक आहे की ती खिरोटी जी आहे त्या खिरोटीसारखा धर्माची आवश्यकता आहे. म्हणून बाबासाहेब लहान बालकांना दीक्षा द्यावी असं म्हणतात. हे म्हणतात की अलीकडच्या मॉडर्न काळामध्ये असं होऊन राहिलंय की बाप दादांनी कमवलेली जी संपत्ती आहे, तर मुलं बाळ असा विचार करतात की मी ही संपत्ती कशाला घेऊ, एका कारणामुळे की यांनी गैरमार्गाने ही संपत्ती कमवली असेल, तर गैरमार्गाने कमवली असेल, करप्शन केली असेल, म्हणून मी ही संपत्ती घेणार नाही, एक कारण. दुसरं असं की आई वडिलांच्या संपत्तीला तो हात यासाठी पण लावणार नाही की
तो मुलगा किंवा मुलगी विचार करेल की आम्ही जर होणहार आहोत, तर यांनी चांगल्या मार्गाने सुद्धा संपत्ती कमाई केली असेल तरी मी त्या संपत्तीला कशाला हात लावू? म्हणजे एक गैरमार्गाने कमवलेली, एक दुसरी चांगल्या पद्धतीने कमवलेली. हे सगळं हे उदाहरण बाबासाहेब सांगितलं. परंतु संपत्तीच्या बाबत जे काही डिसिजन हा जो मुलगा आणि मुलगी घेतो, धर्माच्या बद्दल घेतो का? वडिलांच्या संपत्तीबद्दल जे डिसिजन तो घेतो, तर कधी विचार करतो का की माझ्या वाडवडिलांपासून आलेला जो धर्म आहे तो गडबड आहे, तो मी कशाला घेऊ? या तो चांगला असेल, मी कशाला घेऊ? मी स्वतः चेक करतो ना की ज्या पद्धतीने भाजीपाला सगळा बाजारामध्ये भेटतो, बाबासाहेब म्हणतात मार्केटमध्ये ज्या पद्धतीने भाजीपाला भेटतो तो आमच्यासाठी बाजार असतो, तसाच धर्म आहे. आम्ही चॉईस करतो ना, भाजी आम्हाला चॉईस नाही करत, आम्ही चॉईस करतो, तसाच धर्म आहे. मग त्या धर्माला सुद्धा मग काउन्सिल आपण जो आहे अस्सल सोन्यासारखा कुठला जो धर्म आहे तो घ्यायचा असतो. तर बुद्ध धर्मामध्ये लिबर्टी ही आहे, परंतु बंधुता ही जे तत्व आहे आणि समता नावाचे तत्व आहे. आम्ही लिबर्टी आणि न्याय या तत्वाकडे खूप जास्त लक्ष देतो. बाबासाहेबांनी म्हटलं की दोन तत्वाकडे आम्ही जास्त लक्ष घालायला पाहिजे, एक समता आणि बंधुता. हे जर तत्व जर पाहिलं तर बुद्ध धर्म खूप जोरदार होऊन जातो. म्हणजे लिबर्टीच्या पण मजा येऊन जातो आणि न्यायाच्या पण मजा येऊन जातो. परंतु आम्ही फक्त लिबर्टी हे तत्व घेऊन मग सैरावैरा होतो, अत्यधिक भावाचा वेगळा उलटा अर्थ घेतो आणि मग कशी वागतो. तर यासाठी म्हणून सैरावैरा होण्यासाठी मग पुन्हा अंकुश म्हणून जे बाबासाहेबांनी जी विधी जी दिलेली आहे कुठे 14 ऑक्टोबर 56ला, तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ही जी व्यक्तिगत जी दीक्षा विधी आहे जर आम्ही करत असू तर काही काळाच्या नंतर जे आहे तुम्हाला एक चांगले जे रिझल्ट्स आहेत ते पाहायला मिळतील. ज्या ज्या फॅमिलीमध्ये दीक्षा झालेली आहेत आणि ज्या फॅमिलीच्या सराउंडिंगमध्ये ज्या लोकांनी दीक्षा विधी ती अटेंड केलेली आहे त्यांच्या सुद्धा लाईफमध्ये तुम्हाला 2-4 वर्षाच्या नंतर काही चेंजेस जे झालेले आहेत आचरणामुळे, बरं मानवतावादामुळे, अंधश्रद्धेमुळे, ते जे ट्रेमेंडस जे चेंजेस आहेत, जे मजेदार सर्वांगीण जो विकास आहे ते सगळं तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यामुळे इथे जे सामाजिक जो बेनिफिट आहे आंदोलनाच्या पद्धतीने जो बेनिफिट असेल, परंतु कौटुंबिक सुद्धा जो बेनिफिट जो आहे हा दीक्षा विधीमुळे खूप जास्त आहे. तर मला असं वाटतं की दीक्षेचे हे जे काही जे महत्व आहे, कोण मुलीचे नाव काय आहे? समृद्धी. कोण? ओके, आयुष आणि ज्योती है ना. तर मला वाटते तुम्हाला दीक्षा विधीचं आणि त्याच्यावाले जे महत्व आहे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे आणि तुम्हाला ते कळलं आहे असं समजून आता आपण बाकी समोरचे जे आहे विधीला सुरुवात करू. इतकं बोलतो, इथेच थांबतो. जय भीम, जय प्रभू विश्व.